ओरिजिनल मराठ्यांच्या अवलादे, ओरिजिनल मराठ्यांच्या अवलादे, दम नसतो काही. झोपू नका. मला कशा शिव्या देतात, कशाला बोलतो रे? मग त्यांना द्या सगळं, बंगले बांधा त्यांच्यापाशी, तिथंच राहा, तिथंच कायदा बारा. येडपट बुजगाव नको डल्लं, येडपट बुजगाव नको डल्लं. आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. पण भेणार तो मराठा कसला, आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला. आपल्याला मायबापावर डाग लावला. आपल्या पोरांनी काय नाही करू नये, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं. आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत. मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं? मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. शांतता. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या लाखोच्या संख्येने आज मराठा एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय. विनाकारण त्याला डाग लावू नका. हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत. यांचे येणेच फोडिले रे. हे लंगूत आमच्या गोरगरिबात नाव घेतले. यांनातलं कंडे यांचं सुरू केलं. येईन ते येवल्याचं येडपट येडपट सगळ्या दुनियाचं बाव चाळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जळले. नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दुनियाचं. आणि त्याच ऐकत येते सरकार. हे त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत सध्या. बाजाराची पिशी, त्याच्यात कागद. बघा बघा मला कशा शिव्या देतात. कशाला बोलतो रे? मग कशाला मराठीचा वाटा जातो? आताची पिशा घेतल्यात, काही दिवसाने तुटलेल्या चपला, केळाचे सालपटे तो ह्याजवळच घेणार. तू थांब थोडं. तुला म्हणलं होतं नादी लागू नको. मी लई नमुना बेकारी. तुला आत्ताच खाल्लेला पचाना, तर नंतर कसं व्हायचं हो? तुला आत्ताच पचा नाही. अरे त्याला समर्थ मी. तुम्ही टेन्शन ना घेऊ. त्याला आत्ता उलटा पालता करतो. त्याचे काय काळजी न करू. आता कशा आवाजात बोलू तू? बारीक असा जस का कळली कधी त्याला. जरंगे साहेब म्हणतोय आता. पहिल्या दिन नीट राहायला असतात नुसतं जमलं का? आळी वळवळ करते शेपटाची. दिसतंय कसलं काय नो रंगनात रंग बदलणारा रंग. गप मारायचं. मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे पाटील तुम्ही बोलू नका. मी त्याला समज दिली. मी गप बसलो. म्हणलं जाऊन त्या डंकार झालेला आहे म्हाताऱ्याला काय बोलायचं. मी 4 दिवस काही बोललो का? मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो. द्या सगळं त्यांना, द्या सगळं, बंगले बांधा त्यांच्यापाशी, तिथंच राहा, तिथंच कायदा बारा. येडपट बुजगाव नको डल्लं. मग शाळा काढीत. त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी? महाराष्ट्राला कल काय घे. तू थांब एकदा आरक्षण मिळू. मग तुला कचकात दाखवतो. तो लय दिवसाची फडफड चालली. माय बाप मराठ्यांनो, फक्त एकदा आरक्षण मिळूस तर शांततेत आंदोलन करा. त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झाला. बघूच आपण. आम्ही गप बसलो की काढा करतो. मला गप बशी देत. मी गप बसलो की ते सुरू करतो. त्याला दम. मग मला चौथळेला मला नाही निघत दम. कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा ओरिजिनल मराठ्यांच्या अवलादे, दम नसतो काढी. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात
जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही, मग तो कोणी असू द्या. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. तुटक जाऊन रे, आणि मग मी कशाला आलोय? दोनही मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती या चंपावती नगरीतून इथं 1-1 वर्षाचे लेकरं सुद्धा मांडीवर घेऊन माता मावल्या बसल्यात. इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची योजना एकच आहे, मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागे हटायचं नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या. त्या वक्त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जळ जाईल, त्याचं ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला, शांततेत काय होईना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा.